तर आज प्राणप्रतिष्ठा सोहळा हा साजरा होतोय। आपल्यासोबत महंत सुधीर दास हे होते आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यातून। पुण्यात मराठा समाजाची दुसरी बैठक पार पडली। या बैठकीत विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक खर्च आणि सामाजिक अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। यावेळी काही महत्त्वाच्या आचारसंहिता ठरवण्यात आल्या। हुंडा प्रथा पूर्णपणे बंद करणं, महिलांवरील छळास प्रतिबंध, विवाह सोहळ्यातील साधेपणा आणि खर्च नियंत्रण या मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेण्यात आलाय। समाजानं हुंडा देणाऱ्या घेणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यावर भर देण्यात आलाय। या संदर्भात मराठा समाजातील दिग्गजांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। माझ्यासोबत मराठा समाजातील महिला आणि पुरुष आहेत। मी यांच्याशी बोलून जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने आपण हा विचार करतोय। एकूणच आता आपण पाहतोय की मराठा समाजाने या हगवणे कुटुंबाच्या प्रकरणानंतर आता हे रोटी बेटीचे व्यवहार जे आहेत ते अशा लोकांसोबत बंद करण्याचा निर्णय घेत आहेत। काय वाटते तुम्हाला, याने काही फरक पडेल? निश्चितच फरक पडेल, कारण एक दबाव असतो। आपल्याला माहिती आहे की भीती ही फार मानवामध्ये एक रुजलेली भावना आहे आणि जर अशा प्रकारची भीती जर समाजावरती दडपण म्हणून निर्माण करण्यात आली, एक दबावगट निर्माण करण्यात आला की कोणत्याही प्रकारच्या सामाजिक असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील व्यवहार किंवा निर्बंध आपल्यावरती जर लागणार असतील, कुठला व्यवहार होणार नसेल समाजामधनं, तर ती एक भीतीची भावना असते। या निर्णयामुळे काही सकारात्मक बदल होतील असं वाटतं? अगदी 100% काय होतील? बरेच लोक ज्यांना आत्तापर्यंत अशी इच्छा आहे मनापासून की आपण असे मोठे मोठे देखावे नाही करावे, ते स्वतःहून पुढे येतील आणि हा बदल घडवतील। कारण की बरेच जण ह्या समाजामध्ये अजून पण मनाविरुद्ध ही गोष्ट करत असतात, परत फक्त समोरच्यांचं प्रेशर असल्यामुळं। आणि ही हुंड्याची जी प्रथा आहे ती संपवण्यासाठी तुम्हाला समाज म्हणून, आपण मराठा समाज म्हणून काय करावं असं वाटतंय पुढे? खरं तर हा जिजाऊ सावित्री अहिल्याचा महाराष्ट्र आहे, स्त्री सत्ता संस्कृतीचा महाराष्ट्र आहे। परंतु आताच्या काही काळामध्ये ही कुठंतरी नष्ट होत आलेला आहे आणि परत पुरुषी विचारधारा आणि ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या जात आहेत। खरं तर मराठा समाज म्हणून नाही, एक महिला म्हणून, मग ती कुठल्या जातीची धर्माची असो, ती महिला असते आणि त्या महिलेचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आता पुढे येणं गरजेचं आहे। साधेपणाने विवाह हे पुढच्या काळात होतील का? कारण ज्या पद्धतीने आपण या बैठकीतले निर्णय पाहतोय, खरंच साधेपणाने विवाह करू शकतील का? कारण अनेक नेते पण स्वतःच्या मुलांचेच खूप थाटामाटात विवाह करतात। बरोबर आहे, नक्कीच ह्याची सुरुवात करण्यासाठीच आम्ही मराठा समाजातर्फे हा प्रयत्न करतोय। इथनं पुढं साधेपणाने विवाह व्हायला पाहिजेत आणि त्याची सुरुवात कुठनं तरी व्हायला पाहिजे। ही सुरुवात स्वतःपासून करावी, इथं या समाजाने सगळ्यांनी ठरवलेलं आहे। हे हुंडा देण्याची प्रथा, याचा दबाव का वाढतो? आता एक कसं असतं की प्रत्येक काही पालक असतात ते आर्थिक लोभ असतो त्यांना, काही आर्थिक लोभापोटी की आपल्याला हुंडा मिळावा ही त्यांची उपजत प्रवृत्ती असते आणि ह्या लोभापोटी काही लोक मागतात। आता काही लोकांमध्ये अशी एक संकल्पना आहे, आता मुलगी आमच्या घरी आयुष्यभर तिला सांभाळणार, ती पण त्या घराची मालकी, तिचा हिस्सा आम्हाला काय मिळू नये। आणि आता कसं झालेलं आहे की बऱ्याचशा मुलींना समान हक्क मिळालेला आहे। या समान हक्क मिळाल्यामुळे की त्यांची मिळकत आपल्याला मिळेल का, आता नाही मिळेल तर मग आत्ताच घ्या, ही एक भावना जी समाजामध्ये प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, त्या प्रवृत्तीमुळे हुंड्याची मागणी ही केली जाते। पाहतोय की ज्या पद्धतीने संपूर्ण मराठा समाजातला हा आवाज आपण ऐकतोय, पुरुष आणि महिला अशा सगळ्यांशी बोललोय आपण। काय जाता जाता सांगाल की आता ही जी बैठक झाली आहे याच्यामधलं तात्पर्य काय आणि खरंच याने प्रबोधन पुढे कसं होईल आणि मराठा समाजामध्ये ही हुंडाबळी कमी होतील? मराठा समाजच नव्हे तर आपल्या देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपण त्यांचं पदोपदी नाव घेतो। छत्रपती शिवाजीराजेंनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही, सामान्य कुटुंबातल्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर केलं। हा वारसा मराठा समाजाने आणि इतर समाजाने देखील जोपासला पाहिजे। म्हणून हुंडा देणं, हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, त्याहीपेक्षा तो सामाजिक अपराध आहे। लग्नाचा खर्च निम्मा केला पाहिजे, वधूकडल्या आणि वराकडल्या बाजूनी, आणि कमीत कमी खर्चामध्ये लग्न केलं पाहिजे। लग्नासाठी आतषबाजी, DJ, प्री वेडिंग ह्या सगळ्या अनिष्ट प्रथा आहेत, त्या बंद झाल्या पाहिजेत। मुलाची लग्न वेळेवर झाली पाहिजेत। उशिरा लग्न 30 नंतर, 32 नंतर, 35 नंतर प्रजननाचं प्रश्न निर्माण होतात। त्यानंतर डिवोर्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। लग्नामध्ये पत्रिका पाहणे चुकीचं आहे। अहो, तो मंगळ, शनी, गुरु कोट्यावधी किलोमीटर दूर आहे, तो काय मुला त्रास द्यायला येणार आहे का इथं? पत्रिका जुळत नाही म्हणून 10-10 वर्ष, 5-5 वर्ष मुलामुलीची लग्न होत नाही। ती लग्नासाठी मान्य VIP ची वाट पाहणं, VIP चे सत्कार, VIP ची भाषणं, तुम्ही वराला वेटीच धरता,
त्यामुळे ह्या सगळ्या अनिष्ट प्रथा आहेत, पंक्तिभेद करू नयेत, वेळेवर लग्न लावली पाहिजेत. तर या संबंधाने पुण्यातील दिग्गज मराठा राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, कलेच्या क्षेत्रातील सगळे एकत्र आले आणि त्यांनी एक महाराष्ट्राला दिशा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठिकाणी उत्तम प्रकारे बैठक पार पडली आणि निश्चितपणे याचं अनुकरण भविष्य काळामध्ये समाज करेल अशी खात्री वाटते. तर आपण पाहतोय की एकूणच केवळ मराठा समाज नाही तर जे काही वेगवेगळे समाज आहेत त्या ठिकाणी देखील या सगळ्या प्रथा आहेत. या प्रथांमधून जी एक पद्धत निर्माण झालेली आहे त्याच्यामधून काही बळी जाताना दिसत आहेत. विशेषतः हे जे हुंडा बळी जात आहेत यावर आज पुण्यातल्या या जंगली महाराज रोड परिसरातल्या सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये ही मराठा समाजाची दुसरी बैठक झाली. याच्यामध्ये नियमावली देखील तयार करण्यात आलेली आहे, एक दबाव गट देखील तयार केला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र याचा येत्या काळामध्ये कसा फरक पडतोय आणि कशा पद्धतीने समाजात सुधारणा होते हे पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.